या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता अहिल्या होळकर या सर्वांना मी या ठिकाणी प्रथम त्रिवार अभिवादन करते। आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या रमाईंच्या 90व्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतला त्याचे सन्माननीय अध्यक्ष आडकर साहेब, तसेच माझे गुरुवर्य जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात। जेव्हा काही अडचण आली तर पहिल्यांदा आम्हाला एकच नाव समोर येतो, ते म्हणजे आव्हाड सर। तसेच या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष इक्कर सर जो वेळोवेळी मदत करत असतात। मला तर वाटतं पडद्यामागचे सूत्रधारते आहे की कारण गोरगरीब असेल कोणी त्यांच्याकडे गेला तर मला वाटतं खाली हात येत नाही, काही ना काही त्याच्या हातात पडलेलं असतं आणि काही ना काही ती मदत मिळाली असते। म्हणजे मदतीचा आशेचा किरण म्हणजे इटकर सर आणि सर्वांना सत्कार करणं, एक कौतुकाची थाप देणं आणि त्या कार्याने तो माणूस प्रेरित होऊन पुन्हा त्याच्यातून चांगलं कार्य घडवण्याचं काम या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आडकर सर करत असतात। तसेच सर्वांना एकत्रित गुंफणं आणि महामाता रमाईचा जगातला एकमेव पुतळा की ज्याच्यासाठी विठ्ठल भाऊ प्राणांची आहुती द्यायला तयार झाले होते आणि त्या ठिकाणी आम्ही विठ्ठल भाऊंना सांगितलं, त्यांची इच्छा होती की या पुतळ्याचं अनावरण हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे। जोपर्यंत राष्ट्रपती या पुतळ्याला अनावरण करायला येत नाही आणि जर नाही आले तर ताईंनी इथं आत्मदहन करेल। आम्हाला सगळ्यांना भीती वाटायला लागली, इतके फर्स्ट झाले होते। आम्ही सगळ्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की विठ्ठल भाऊ असं काही करू नका, नाही म्हटले। रमाईचं एवढं मोठं कार्य आहे त्याच्यामुळे त्यांनी आलंच पाहिजे आणि जे हाती घ्या ते कधीच न्याल, तशा पद्धतीने विठ्ठल भाऊनी राष्ट्रपतीला तिथे यायला भाग पाडला आणि त्या पुतळ्याचे अनावरण हे रमाईच्या पुतळ्याचे अनावरण हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं। खरंच कौतुकाची बाब आहे। बाबासाहेब नेहमी म्हणायचे, जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडवू शकत नाही। त्याप्रमाणे आपण नेहमी पुतळा जयंती आहे, स्मृती दिन असे आपण साजरे का करतो, त्याच्या मागे एक आहे की ते विचार विसरता कामा नये। नुसतंच ते विचार विसरायचे नाही तर ते विचार आपण कृतीत आपल्या आणले पाहिजे। कारण रमाई नसती तर मला नाही वाटत भीमरावचे बाबासाहेबचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार घडले नसते। नेहमी आम्ही म्हणतो की प्रत्येक एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, मग ते सावित्रीबाई फुले असतील, जिजाऊ असतील, रमाई असेल, म्हणजे प्रत्येकाला घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो। आज जर आपण पाहिलं तर रमाईचा एवढा मोठा त्याग आहे की त्या त्यागालाही त्यागाची लाज वाटावी, एवढा मोठा माझ्या रमाईचा त्याग आहे। रमाईनं अगदी लहान वयामध्ये, अगदी तिचं 9व्या वर्षी लग्न झालं, बाबासाहेब 14 वर्षाचे, लहानपणी आई गेली, वडील गेले, त्याच्यानंतर रमाईवर एवढी मोठी जबाबदारी येऊन पडली की रमाईला एकावर एक दुःख हे सहन करायला ती ताकद निर्माण करत होती। दीर गेले, आनंदराव गेले, सासूबाई जिजाई गेल्या, त्यानंतर एका पाठोपाठ मुलं सगळी गेली, 4 मुलं गेली, 4 मुलं म्हणजे मरण ती पाहत होती, मरत होती, एवढी मरण तिने पाहिले, पण त्याची झळ ही बाबासाहेबांना पोहोचू दिली नाही। सर आज आपण फॅमिली कोर्ट मध्ये बघतोय की मुलांची हेळसांड झाली तर आम्ही लगेच फॅमिली कोर्ट गाठतोय, परंतु मुलांचं निधन होतंय आणि माझा नवरा तिकडे परदेशामध्ये शिकतोय आणि जर ही दुःखाची
मृत्यूची वार्ता, निधनाची वार्ता जर मी माझ्या नवऱ्याच्या कानावर घातली तर त्याच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येईल. केवढा मोठा हा त्याग आहे. हे दुःख सहन करण्याची किती मोठी ताकद आहे. ती माझ्या रमाईमध्ये होती ताकद. आणि आर्थिक विवंचना इतकी होती की त्यांना इतक्या वेदना व्हायच्या की बाबासाहेब तिकडे शिकायला आहेत, आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, प्रपंच कसा चालवायचा. आणि हे सर्व करत असताना माझ्या नवऱ्याची इज्जत कुठं कमी गेली नाही पाहिजे, माझ्या नवऱ्याला कोणी बोट दाखवता कामा नये, याच्याकरता रमाई स्वतः पहाटे उठायच्या, भोईवाड्याला चालत जायच्या, तिथं गोवऱ्या थापायच्या आणि सायंकाळी गोवऱ्या विकून त्या यायच्या की लोकांना कुठेही दिसता कामा नये. लोक म्हटले अरे बॅरिस्टरची पत्नी आणि गौऱ्या थापतोय. म्हणजे नवऱ्याची इब्रत ही आपण राखली पाहिजे. ती इब्रत माझ्या रमाईने राखली की कुठेही त्यांना बाबासाहेबांना दुःख होईल, वेदना होती, अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य हे रमाईने केलं नाही. ज्यावेळेस बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांचा लाडका मुलगा राजरत्न हा ज्यावेळेस गेला त्यावेळेस सगळी मंडळी आली आणि ती मंडळी म्हटली की आता राजरत्नाला त्या कपड्यामध्ये लपटायचंय आणि ते विधी करायचंय तर कापड हवंय. बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. त्यावेळेस रमाईनं स्वतःची साडी फाडली आणि त्या साडीचा पदर त्या राजरत्नाला लपेटायला दिला. सांगताना आपल्याला त्रास होतो, पण ती जे अनुभवत होती रमाई, तिला किती ते दुःख होत असेल. एकावर एक अशी दुःख ती झेलत गेली. त्यानंतर बाबासाहेब कॉलेजमध्ये बाबासाहेबांना प्राध्यापकाची नोकरी लागली आणि ती नोकरी लागल्यानंतर बाबासाहेबांनी पगार आणून रमाईच्या हातामध्ये दिला. रमाईने तर खर्च केला, तर स्वतःसाठी खर्च नाही केला. की स्वतःसाठी साड्या आणल्या नाही, परंतु बाबासाहेबांसाठी 2 धोतरजोडी, उशी, गादी आणि मुलांना कपडे आणले. बाबासाहेबांनी रमाईला विचारलं की तुला दिलेले पैसे तू काय केलेस. त्यानंतर बाबासाहेबांना तिने सांगितलं. बाबासाहेब फक्त एकच म्हणाले, रामू मला परदेशात जायचंय. ह्या एका वाक्यामध्ये रमाईला बाबासाहेबांना काय म्हणायचं होतं हे कळालं. आणि तेव्हापासून बाबासाहेब 50 रुपये दिले तर रमाई त्या 50 रुपयाची एक पुडी बांधून ठेवायची, 5 रुपयाची पुडी. आणीबाणीच्या काळामध्ये ते 5 रुपये मला उपयोगाला यावे आणि नंतर अशा 15 पुड्या करून महिनाभर घालवायचा. आणि महिनाभरामध्ये जर एखादी कणसई आली तर गप्प बसायचं, स्वतः अर्धपोटी राहायचं, पाणी पिऊन झोपायचं, परंतु कुठल्याही प्रकारची तक्रार करायची नाही. म्हणजे केवढी मोठी हिमालय शक्ती ती. अशी माझी रमाई. तिला सामाजिक तिची जाणीव होती. बाबासाहेबांना घडवणारी, दुःखाची झळ पोचू न देणारी रमाई. त्यांना माहित होतं की बाबासाहेब सामाजिक काम करतायत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणता कामा नये, कुठल्याही प्रकारची तक्रार आणता कामा नये. कारण माहित होतं की बाबासाहेबांना पुस्तकांची आवड आहे, समाजसेवेची आवड आहे आणि आपण जर व्यत्यय आणला ते समाजकार्य मागे पडेल. म्हणून सामाजिक जाणीव असणारी माझी रमाई ही मोठ्या हिरिरीने बाबासाहेबांचा संसार
संसार हा फुलवत होती. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांना परदेशात पुन्हा जायचं होतं तेव्हा बाबासाहेबांनी रमाईला धारवाडला पाठवलं. धारवाडमध्ये वराळे गुरुजी हे मुलांचं वसतिगृह चालवत होते आणि ते चालवत असताना मुलांमध्ये रमाई खूप रमल्या होत्या. 2 दिवस मुलं आली नाही. रमाईंना वाईट वाटलं की अरे रोज मुलं दिसतात, 2 दिवस झालं मुलं काही दिसत नाहीये. मग त्यांनी वराळे गुरुजींना विचारलं की मुलं का दिसत नाहीयेत. तर त्यांनी सांगितलं की मुलं 2 दिवस झालं उपाशी आहेत, अनुदान मिळत नाहीये, उशीर होणार आहे अनुदान मिळायला. कुठल्याही गोष्टीची विचार न करता त्यांनी कपाटात गेल्या आणि कपाटातून सोन्याचा डब्बा काढला, दागिने दिले सोन्याचे आणि आपल्या हातातल्या बांगड्या दिल्या आणि मुले हे दागिने मोडा, पण मुलं उपाशी असतील, मला चालणार नाही, तुम्ही हे दागिने विकून मुलांच्या जेवणाची व्यवस्था करा. मुलं आली आणि तेव्हापासून रमाबाईला मुलांनी रमाई म्हटलं आणि तेव्हापासून रमाबाई ही रमाई झाली. की आता सर्वांच्या म्हणजे केवढा हा सामाजिक न्याय देणं, समाजाबद्दल असतं असतं. बाबासाहेब मोठमोठ्या आंदोलनामध्ये जात होते तेव्हा रमाईला बाबासाहेबांची खूप काळजी वाटायची. कारण बाबासाहेबांना खूप अशा धमक्या यायच्या. तेव्हा त्या बाबासाहेबांना म्हणायच्या की बाबासाहेब मी पण तुमच्या बरोबर येईल. पण त्या काळामध्ये रमाईंची परिस्थिती, शारीरिक परिस्थिती अगदीच दुर्बल होत चाललेली होती. कारण त्यांना पोषक असं खायला काही मिळालं नव्हतं. त्यामुळे शरीर त्यांना एवढं साथ देत नव्हतं. तरी सुद्धा असं त्यांना वाटायचं की माझ्या नवऱ्याच्या कामामध्ये भाग घेतला पाहिजे, त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून त्यांचा जीव तुळतुळ तुटत होता. बाबासाहेबांना जे भेटायला यायचे राजघरावरती त्यांनी कधीही त्याचा तिटकारा केला नाही. त्यांची आदराने विचारपूस करायची. त्यांचं काम काय आहे, ते कुठून आलेले आहे, नाव काय आहे याची रजिस्टरला नोंद ठेवायची आणि नंतर ते बाबासाहेबांना सांगायचे. हे सगळं करत असताना बाबासाहेबांना त्या नेहमी म्हणायच्या बाबासाहेब तुम्ही सगळं करता पण ह्या माझ्या माता भगिनी आहेत, ह्या माझ्या माता भगिनी काबाड कष्ट करतात, मजुरी करतात आणि त्या जेव्हा संध्याकाळी दमून घरी येतात तेव्हा यांचे नवरे त्यांना मारहाण करतात, त्यांचेच पैसे घेऊन दारू पितात आणि मारहाण करतात. मग त्या माझ्या महिलांसाठी तुम्ही का काय करत नाही. ते संविधानाचं हिंदू कोड बिलाचं ते मूळ होतं जे बाबासाहेबांच्या मनामध्ये रमाईनं रोवलं होतं आणि ते विचार बाबासाहेबांनी ठेवून हिंदू कुटुंबाची तरतूद बाबासाहेबांनी केली होती. महिलांना जे अधिकार मिळाले, आज आम्ही जे हक्क आहेत, जे आम्ही डॉक्टर इंजिनियर झालेलो आहोत, स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत, ही माझ्या रमाईची कृपा आहे. हे माझ्या रमाईचे गुण आहे. ते कधीही फिटण्यासारखं नाही. रमाईने जे केलेलं कार्य आहे त्या कार्याला आपण सगळे मानाचा मुजरा देऊया. नेहमी सगळे म्हणतात तुम्ही सगळ्यांनी रमाईच्या लेखी झालं पाहिजे, सावित्रीच्या लेखी झालं पाहिजे. पण मला देखील माझ्या दादांना म्हणावं असं वाटतं तुम्ही देखील बाबासाहेब झालं पाहिजे, तुम्ही देखील महात्मा फुले झालं पाहिजे, तुमचे देखील विचार कसे असले पाहिजे. कारण आज आपण बघतोय तुमच्या मनातली जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ती पहिल्यांदा गेली पाहिजे, ती पहिल्यांदा तुम्ही घालवली पाहिजे. कारण आज आपण बघतोय इंटरकास्ट मॅरेज होतंय, पेपरमध्ये बातम्या वाचतात. एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इंटरकास्ट मॅरेज झाल्यानंतर आई आणि भाऊ भेटायला तर मुलीला सासरच्या लोकांना वाटतं की जरा स्वातंत्र्य मिळून आपण बाहेर होतो म्हणून ते शेतात कामाला गेले आणि त्या भावानी त्या बहिणीच्या मानेवर कोयतेचे खाव घातले आणि तिला खल्लास. सांगायचं एकच आहे की तुम्ही आमच्या माता भगिनीचे मालक बनू नका, त्यांचे साथीदार व्हा, त्यांचे मित्र बना.
परंतु मालक बनू नका. तुम्ही मालक बनलात तर त्यांच्या स्वातंत्र्यावरती, त्यांच्या राहण्यावरती नियंत्रण येतं. आणि जे नियंत्रण पुन्हा आम्ही गुलामगिरीमध्ये जाऊ, जी गुलामगिरी महात्मा फुलेंनी तोडली, जी गुलामगिरी बाबासाहेबांनी तोडली, ती गुलामगिरी आम्हाला पुन्हा स्वीकारायची नाही. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिले, आमची गुलामगिरी तोडून काढली. ज्या सावित्रीबाईंनी, ज्या महात्मा फुल्यांनी शिक्षणाची द्वारं खुली करून दिली आणि 4 उंबरठ्याच्या बाहेर आम्हाला स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. पुन्हा आम्हाला त्या गुलामगिरीमध्ये जायचं नाही. म्हणून मला सर्वांना सांगायचंय की आपली दृष्टी ही स्त्री केवळ उपभोगाची वस्तू नाही, ती एक माणूस आहे. ही भावना आपल्या प्रत्येक पुरुषाच्या मनात असली पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देत आहे. एक माझा कार्यकर्ता होता आणि आम्ही कार्यक्रमाला आलो होतो आणि तो सहज म्हणाला, बघा ना रमाईने किती त्याग केला, तिने साडीची अपेक्षा केली नाही, तिने कशाची अपेक्षा केली नाही. बघा ना मी सांगतो हो की तू रमाई हो. झटकन उत्तर दिलं, तुम्ही कुठं बाबासाहेब? रमाई भाईला तुम्ही सुद्धा बाबासाहेब झालं पाहिजे, बाबासाहेबांचे विचार कृतीत आणलं पाहिजे. तुम्ही महात्मा फुले झालं पाहिजे, महात्मा फुलेंचे विचार कृतीत आणलं पाहिजे. तेव्हा आम्ही सावित्री हो, तेव्हा आम्ही रमाई हो. आणि दोघांनी एकमेकांबद्दल आदर राखला पाहिजे, ज्याप्रमाणे ते आदर राखत होते. आपण बघतोय एकमेकांना आदर राहायचाय कुठे, एकमेकांना संवाद राहिलाय कुठं? आमचा संवाद कशावर होतो? चॅटिंग करण्यामध्ये, सोशल मीडियामध्ये. आणि कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं सर, आपल्या कोर्टामध्ये, फॅमिली कोर्टामध्ये केसेस वाढल्या होत्या. म्हणजे संवाद व्हायच्या ऐवजी त्या ठिकाणी विसंवाद व्हायला लागले. की मला असं वाटतं की फक्त मी आणि माझा नवरा. रमाईने तसं केलं का की ती आणि तिची मुलं? असा विचार केला का? असा जर विचार केला असता तर बाबासाहेबांचा आपल्याला मिळायचं, आपण आज या ठिकाणी आलो असतो का? त्यांनी समाजाचा विचार केला. आपण काय विचार करतो? मी हम दो हम, अरे हा विचार करून नाही चालणार का? मी तरी कोणाच्या तरी कधीतरी सासू होणार आहे, मी कोणाच्या तरी नणंद होणार आहे, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये रमाईनं धीरांना सांभाळलं, सावत्र सासूला सांभाळलं. मला असं वाटतं की आपण देखील आपल्या नवऱ्याच्या घरचीच आहे, नातेवाईक मंडळी आहे सासरची, ती माझी मंडळी आहे असं समजून आपण विचार करून जर संसार केला, नवऱ्याला समजून घेतलं, नवऱ्याने बायकोला समजून घेतलं, तर मला नाही वाटत की फॅमिली कोर्टचे केसेस वाढतात. हा विचार तो पुरुषांनी जो केलेला आहे तो विचार आपण आपल्या कृतीमध्ये आणूया. रमाईचे विचार, बाबासाहेबांचे विचार, जिजाऊंचे विचार, सावित्रीबाईंचे विचार, ते विचार आपल्या मनामध्ये राहून आपण त्याप्रमाणे कृती करूया. त्यांनी 100% काम केलेलं आहे, त्यातल्या 1% तरी आपण काम करूया असं मला वाटतं. की मी काय स्वतःची बढाई मांडणार आहे की थोडस फार काही जमतं तर मी फक्त HIV-च्या 4 मुलांना दत्तक घेतलेला आहे, त्यांचा शिक्षणाचा खर्च मी करतेय. त्यातला आता सांगायचं म्हणून सांगतेय, त्यातला आता एक मुलगा एक्सपायर झालेला आहे, 3 मुलं आहेत. म्हणजे मला सांगायचं की आपण स्वतःच घर बघत असताना, स्वतःचा प्रपंच करत असताना मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, मी समाजाचे कोणीतरी देणेकरी आहे आणि समाजासाठी आपण हे केलं पाहिजे. तेवढं विठ्ठल भाऊ आमच्या सतत झटत असतात, काम करत असतात. आता मला नाही माहिती वहिनी ओरडते की नाही विठ्ठल भाऊंना तिथं घरी यायला पाहिजे. बघ की विठ्ठल भाऊंना कुठं भेटायचं की रमाईच्या पुतळ्यावरती. म्हणजे एक ध्येय घेतलेलं आहे की रमाईचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम विठ्ठल भाऊ असेल, आडकर सर असेल, इक्कर सर असतील, ही मंडळी जे करतायत किंवा आमचे रमाकांत असतील ते देखील करतायत की या विचार करणाऱ्या लोकांनी, हे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. चळवळी आपलं थोडं तरी हातभार लावला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल विठ्ठल भाऊ मी तुमचे आभार मानणार आहे, आडकर साहेब तुमचे मानणार आहे, मी तुमचा ऋण मानणार आहे, तुमच्या ऋणात मी राहू इच्छिते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय भारत, जय.